हर रामकृष्ण हरी. तर आमचा आज पायी परिक्रमेचा 13वा दिवस आहे. तर आम्ही निघालेलो आहोत आज धडगाववरून. शुल्पानी जंगल अजून सुरूच आहे. बघूया आज काय काय प्रसंग येतात, काय घडतंय ते. सकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि इथे बोरीला बोरं लागली होती. मावशी आणि कोमल सकाळ सकाळी बोरं घेत आहेत का बोरं? बघा या बोरं खायला सकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत. सकाळी 5:15 निघालो आणि 5-6 किलोमीटर चालून आल्यानंतर मोलगीकडे जाताना हे छोटंसं आश्रम लागलेलं आहे. या ठिकाणी आम्ही आता थोडासा बालभोग घेणार आणि पुढे निघणार आहोत. नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुआ फाउंडेशन संचलित वीर बजरंग बलिधाम परिक्रमा सेवा आश्रम भुजगाव महाराजपाडा तालुका धडगाव महंत बोखा महाराज या ठिकाणी आम्ही आश्रमात आलेलो आहोत. रस्त्याच्याच कडेला हे वीर बजरंग बली मंदिर आहे आणि परिक्रमावासी सकाळ सकाळी थंडीतून आल्यानंतर चहा घेत आहेत. खुंटामोडीला रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे हनुमान मंदिर. या ठिकाणी आम्ही आज दुपारच्या भोजनाला थांबलेलो होतो. भोजन केलं, आता पुढे निघणार आहोत. किलोमीटर अंतर चालून आलो, त्यानंतर भोजन केलं आणि आता कात्रीगुडापाडा या गावात आम्ही वडाच्या झाडाखाली मस्त थंडगार हवेखाली बसलेलो आहोत आणि आता पुढे मुलगीला प्रस्थान करणार आहोत. म्हणजे आज पूर्ण 30 किलोमीटरचा आमचा प्रवास होईल. कृष्णारी नर्मदे हर. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आता मुलगीवरून पुढे वडफळी या ठिकाणी. तर चला बघूया आज काय काय घडतंय नर्मदे. सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत. सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत. सकाळ सकाळी थकत नाही, कारण थंडी असते, ऊब येते अंगात चालायला, त्याच्यामुळे लवकर अंतर कापून जातं. परिक्रमावासियांची समोर गर्दी. वडफळीला जाताना रस्त्यावरतीच मा नर्मदा ज्ञानपीठ अन्नक्षेत्र या ठिकाणी महाराजांनी चाय प्रसादासाठी बोलवलेलं आहे. परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत. माताजी आणि हे बाबाजी आहेत, या ठिकाणी सेवा देतात. नर्मदे हर. कब से सेवा दे रहे हो आप? हम तो तीसरी पीढ़ी से करते हैं, आज का नहीं है. नर्मदे हर. थंडी वाजते म्हणून आई आणि नाना सकाळ सकाळी शेकायला बसलेले आहे. शुल्पानी जंगलातील सकाळचं दृश्य. आणि हा शॉर्टकटचा रस्ता आहे. रोडने जास्त अंतर जातं म्हणून या ठिकाणून परिक्रमावासी शॉर्टकटने चाललेले आहेत. रस्ता समजावा याकरता दगडावरती बाण आहेत, छोटे छोटे झेंडे आहेत. समोर एक आश्रम आहे छोट्या डोंगरावरती, तिथे आम्ही आता जाणार आहोत. चारही बाजूने डोंगर आहे आणि डोंगरावरती हे छोटंसं आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही आता थांबणार आहोत. निसर्गरम्य वातावरणात एकांतात असं हे आश्रम आहे. पुढे एवढे पुढे नको जाऊ, तू खाली बसले. पूर्ण डोंगर चढून आम्ही सकाळचे आता 7-7:30 झालेले आहेत.
निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान वाटते। डोंगर चढून हे छोटा आश्रम आहे, या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मोकळ्या हवेत आलेलो आहोत, खूप छान वाटते। हे बाबाजी आहेत, या ठिकाणी चाय प्रसादाची सेवा देतात। नर्मदे हर बाबाजी। आश्रमात या ठिकाणी पोहेचा पालभोग घेतला, महाराजांनी पोहे बनवले, या ठिकाणी चहा बनवला आणि आम्ही आता निघालेलो आहोत पुढे। नर्मदे हर निघालेलो आहोत पगदंडीने। शॉर्टकट मार्ग दाखवण्यासाठी असे झाडांना छोटे छोटे झेंडे बांधलेले आहेत, तिकडनं परिक्रमावासी चाललेले आहेत। पगदंडी रस्त्याने परिक्रमावासी डोंगर खाली उतरताना रस्ता समजावं म्हणून त्या ठिकाणी बाण लावलेला आहे। हा अवघड रस्ता आहे शुल्पानी झाडीतला, पूर्ण खडक आहे खाली आणि परिक्रमावासी चाललेले आहेत। या ठिकाणी पण अशी झेंडी लावलेली आहे, ही परिक्रमावासियांना निशाणी दिसावी म्हणून। डोंगर उतरून आता खाली चाललेलो आहोत शॉर्टकट रस्त्याने। शुल्पानी जंगलामध्ये शुल्पानेश्वर महादेवांचा वास आहे, त्याच्यामुळे या शुल्पानी जंगलाला शुल्पानी जंगल असं नाव पडलेलं आहे। डोंगर उतरून आल्यानंतर परिक्रमावासी झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेले आहेत। अजून समोरचा तो पुढचा डोंगर चढायचा आहे, परत खाली उतरायचं आहे। नर्मदे हर। डोंगर उतरून आले, कसं वाटतंय? थकवा जाणवला का? पगदंडी रस्ता होता, खडकाचा रस्ता होता, पायाला काही त्रास जाणवला का? नर्मदे हर मैया। पगदंडी उतरून आले, कसं वाटतंय? गेला 2 दिवस झाले माझ्या गुडघ्याला सूज आलेली, तरी पण मी विश्रांतीच्या ठिकाणी थोडं थोडं चालत जाते आणि शांत विश्रांती घेते। कसं वाटतंय पगदंडी उतरून आल्यावर? माझा पाय दुखतोय, संध्याकाळी परत तेलाने मालिश करते आणि दुसऱ्या दिवशी परत चालायला सुरुवात करते, पण छान वाटते, आराम वाटते। नर्मदे हर। आनंदाचे डोही, आनंद तरंग। नर्मदे हर। विश्रांती केली आणि परत पुढे आता मार्गस्थ झालेलो आहोत पुढच्या गावाकडे। आज कंजी या ठिकाणी मुक्काम करायचा आहे। पगदंडी रस्त्यानेच चाललेलो आहोत। गड मार्ग आहेत की ज्या ठिकाणी घसरगुंडी करून किंवा बसून उतरावं लागतं। ही छोटीशीच वाट आहे आणि समोर नदी आहे, ती क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायचं आहे। नाला आहे आणि या नाल्यापासून परिक्रमावासी खाली उतरताय, पूर्ण खड्डा आहे, व्यवस्थित चालता येत नाही, असे रस्ते पार करून यावे लागतात। आताच नदी क्रॉस केली आणि आता परत हा वरती डोंगर चढतोय। आज सगळे चढच उतार आहेत, डोंगर चढायचा आणि खाली उतरायचा पगदंडी मार्गाने। पगदंडी रस्त्याने आम्ही परत पुन्हा चाललेलो आहोत। पुढे झेंडे लावलेले आहेत की परिक्रमावासींना शॉर्टकट कळावा, मार्ग दिसावा यासाठी।
असा मार्ग हा थोडासा अवघड आहे. चालताना पाय घसरला की खाली इथे पडावं लागतं. आत्ताच एक मैया घसरलेल्या आहेत आमच्या. संपूर्ण जंगल आहे. जंगलातून आम्ही चाललेलो आहोत. डोंगराचा चढ चढून आलोय आणि परिक्रमावासी थकलेले आहेत. थोडं क्षणभर विश्रांतीसाठी बसलेले आहेत. पुढे घनदाट जंगल लागलेलं आहे. या ठिकाणी या जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत. कोल्हा, अस्वल, वाघ. आता परिक्रमावासी आम्ही सगळेजण एकत्र हळूहळू चालणार आहोत. कारण जवळ राहिलं की मग प्राणी जरी आले तरी काही करणार नाहीत हल्ला ते आमच्यावर. डोंगर उतरताना परिक्रमावासी एकदम अवघड रस्ता आहे. पाय ठेवलं की डायरेक्ट घसरण, पण व्यवस्थित हळूहळू यावं लागतं. सगळे पगदंडी मार्ग आहेत शुलपाणी जंगलामध्ये. धडगाव ते मोलगी इथपर्यंतच डांबरी रस्ता आहे. बाकीचे थोडे थोडे असे काहीतरी 100 मीटर वरती रस्ते येतात. बाकी सगळे पगदंडी मार्गाने उतरावं लागतं. हा या साईडने रस्ता होता, पण शॉर्टकट असल्यामुळे परिक्रमावासी पगदंडी मार्गाने येतात. मोकस या ठिकाणी आम्ही आता दुपारच्या भोजनासाठी चाललेलो आहोत. पूर्ण हा वळणाचा रस्ता आहे. समोर घनदाट जंगल आहे. बारा एक झालेले आहेत. भूक पण लागलेली आहे. सकाळपासून 15 ते 20 किलोमीटर अंतर पार करून आम्ही मोकसला दुपारच्या भोजनासाठी चाललेलो आहोत. शुलपाणी जंगलातील हे उंच डोंगरावरून दृश्य आहे. परिक्रमावासी दृश्य बघताय समोरचं. कसं वाटतंय जंगलात? एकदम सुंदर. नर्मदे हर. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. नर्मदे हर. मोकस गाव अजून 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे गेले आम्ही भोजन करणार आहोत. शुलपाणी जंगलातील हे रस्ते भयान जंगल आहे. उंच उंच डोंगर आहेत. परिक्रमावासी ज्यांना खरंच सेवा करायची असेल, परिक्रमा करायची नसेल, सेवा करायची असेल तर खरंच शुलपाणी जंगलामध्ये अन्नदानाची खूप गरज आहे. कारण 30-30 किलोमीटरपर्यंत आश्रम नाही. परिक्रमावासी डोंगर चढून उतरून थकून जातात. मोकस या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजनासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे अन्नक्षेत्र आहे. डोंगरावरतीच आहे. या ठिकाणी आम्ही आता भोजन प्रसादी करणार आणि पुढे निघणार आहोत. या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी केली, भात खाल्ला आणि पुढे आता निघलेलो आहोत वडफळीला आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी. चला.
सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत वडफळीमधून, कारण की समोर जंगल आहे. तर रात्रीच महाराजांनी सांगितलं होतं की जंगली जनावर असतात, त्याच्यामुळे थोडंसं लेट निघा. 6:30 झालेले आहेत आणि आम्ही निघलेलो आहोत पुढे. आज 33 किलोमीटर चालायचं आहे गोरा कॉलनीपर्यंत. चला बघूया आज काय घडते ते. आता आम्ही आहोत महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आणि ही नदी क्रॉस केली की गुजरातमध्ये जाऊ काही क्षणात. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी परिक्रमावासी डोंगर चढताना. मावशी डोंगर चढून आले, दम लागलाय का? लागला थोडा, पण खूप आनंद वाटतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. अजून पूर्ण हा डोंगर चढायचा आहे. दम लागलाय का मैया? इथं आलं इथं कुठं? इथं आलं इथं दम लागतोय. वयामानाने चढ चढवत नाही. नर्मदे हर. नाना नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जण बोलतात की तुम्ही शुल्पानीतून 30-35 किलोमीटर रोज चालताय, कारण चालणंही गरजेचं आहे. खाण्यापिण्याची पण थोडी व्यवस्था कमी आहे, राहण्याची कमी व्यवस्था आहे. दूर दूरपर्यंत आश्रम आहेत, तेवढं चालावंच लागतं. अशा भयान जंगलातून लवकर पास झालं की बरं होतं, कारण की सोबत महिला पण आहेत. त्याच्यामुळे लवकर सकाळी 6ला निघून अंतर कापावं लागतं. वडफळीपासून 5 किलोमीटर अंतरावरती हे आश्रम आहे, रस्त्याच्याच कडेला आहे. या ठिकाणी चाय प्रसादी घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. या ठिकाणी आता चाय प्रसादी घेतलेली आहे. नमामि देवी नर्मदा हे आश्रम आहे. तर या ठिकाणी आम्ही आता चाय प्रसादी घेतली आणि आता पुढे निघणार आहोत. तर हे महाराज जे आहेत हे या ठिकाणी सेवा देतात. नर्मदे हर महाराज जी. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदा परिक्रमा आश्रम कंजी और गुजरात. वो कंजी से वो गोरा गांव 32 किलोमीटर पड़ता है. यहाँ कंजी से आगे वाला आश्रम आता सर नित्यानंद आश्रम 12 किलोमीटर है, और 12 किलोमीटर से आगे वो गजानंद आश्रम झरवानी 8 किलोमीटर पड़ता है, और 8 किलोमीटर से वो आगे गोरा गांव नया मंदिर है जो वो 11 किलोमीटर पड़ता है. सब 32 किलोमीटर आसपास से गोरा गांव होता है. आप कब से सेवा दे रहे हो यहाँ पे? मैंने सेवा दे रहे हैं आपको 3 साल से पूरी घर से सेवा दे रहा. खेती का किसान का काम करता है मैं. सब मेरे बीबी लोग 8 बीबी लोग है, सब पढ़ाई में है, सब ग्रेजुएट लेवल की है, और एक लड़की ने BSc पूरा कर दिया, और एक लड़की ने नर्सिंग कॉलेज पूरा कर दिया. एक लड़की भरूच में पढ़ाई में लास्ट है, और 8 लड़की को सबको पढ़ाई है मैंने है. सबसे छोटी लड़की है कृष्णा नाम करके, वो भी अच्छी पहला नंबर से पढ़ाई में वो 8वीं कक्षा में पढ़ रही है. एक बड़ी लड़की है, उसका जमाई वो डॉक्टर गवर्नमेंट में है. तो आपको मदद नहीं मिलती है? बाहर से मुझे कुछ मदद अभी तक नहीं मिला. मैं घर से सब बघा, स्वखर्चातून परिक्रमावासियांची जेवढेच परिक्रमावासी येतील 100 येऊ 150 येऊ, कितने आते हर दिन यहाँ पे? हर दिन मेरे ये मुख्य मार्ग है. हर दिन को कभी 150 से 150 भी ज्यादा बढ़ जाते, कम हो तो 50 से 100 लोग चलते रहते हैं. अब पुराना यही रास्ता, यही मार्ग है परिक्रमा के लिए, दूसरा कोई मार्ग तो है नहीं. जितना भी लोग आता है. आप सेवा में क्या क्या देते हो? और सेवा में मैंने वो ज्वारी का रोटी मेरी खेती का, और खेती में जो होता है मेरा चावल देता है, और देसी तुअल की दाल देता है, और आलू बैंगन को सब्जी देता है. ज्वारी का रोटी 3-4 आइटम मैंने खिलाता है. बघा, ज्वारीची भाकरी देतात, डाळी वगैरे देतात. म्हणजे स्वखर्चातून 150 ते 200 लोकांचं डेली, म्हणजे 2 ते 3 महिने हे सेवा करतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गुजरातमधील काही आदिवासी भाग आहे, त्या भागातील ही घरं आणि इकडचं वातावरण पूर्ण जंगली भाग आहे हा. जुन्या पद्धतीची घरे आहेत या ठिकाणी. सकाळी सकाळी जनावर चरायला निघाले आहेत.
परिक्रमावासी वडफळी ते मातासर जात असताना एवढे मोठे मोठे चढ आहे, चढायला इतका भयंकर त्रास होतो, शब्दात नाही सांगू शकत. 5-5 किलोमीटरचे एक चढ आहेत नुसते. आज तर 33 किलोमीटर अंतर करायचं आहे. आता तर कुठं तर 10-15 किलोमीटर झालेलं आहे. चढ चढूनच जीव त्रासलाय. नर्मदे हर. कॉलनीकडे जाताना माथासर पर्यंत, वडफळी ते माथासर सगळे डोंगरच आहे. सगळे डोंगर चढून सगळी एनर्जी निघून जाते. पाणी पण नाही रस्त्यात कुठं प्यायला, घशाला कोरड पडली सगळे. नर्मदे हर मैया. दमल्या का? त्रास झाला का चढ चढताना? चढताना दम लागतो तरी पण नर्मदे हार. वृक्षवल्ली आम्हा सोये रे, वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोये रे, वनचरे. नर्मदे हार. नर्मदे हार मैया. नर्मदे हर. काय त्रास झाला का? अरे बाप, विचारू नका. हा काय? 4 किलोमीटरचा चढ चढलोय. अजून वरती बघा तुम्ही, अजून 1 ते 2 किलोमीटरचा चढ चढायचा आहे. त्यानंतर माथासर येणार. आज एकादशी आहे आणि आज 33 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. आता तर कुठं 15 किलोमीटर आलोय, ते पण 3-4 किलोमीटरचे चढ चढून. खरंच कष्टाशिवाय फळ नाही हे आज लक्षात आलं. नर्मदे हर. च्या सोबत नाशिकच्या अनुसया जेवघाले या आजी आहेत. आजींचं वय आहे 70 वर्ष. हे आमच्या हिरकणी आहेत. आजी, काय वाटतंय चढ चढून? त्रास जाणवला का काही? त्रास जाणवला नाही, जाणवतोय बी, पण रस्ता क्रॉस करावा. मैयाची कृपा आहे सगळी. मायाची कृपा, मैयाचीच कृपेने सगळं चाललंय. मायाच्याच कृपाने सगळं चाललंय. घरी आपण 1 किलोमीटर ही चालत नाही, तरी पण नर्मदे हार मैया चालून घेते आमच्याकडून. नर्मदे हार. नर्मदे हार. बाबाजी कहाँ से हो? हम तो एमपी के हैं भाई. मनावर जिला धार. कब से परिक्रमा उठाई? 16 तारीख की बेटा. 16. 17 कुटे 16 से घर से निकले. शुल्पानी जंगल का चढ़ाव चढ़ रहे हो, आनंद आ रहा है? अरे बहुत आ रहा बेटा. थकान नहीं लग रही है? हाँ, थकान नहीं आ रही. भूख लगी है? अरे भूख भी नहीं लगती, कोई मैया नहीं लगती. क्या उम्र है आपकी? मेरी 80 है. आपकी? 4 दिन में 90 पार कर लेगा. मेरी 60. बघा 80 वर्षाचे आजोबा आहेत. कसलाही त्यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसत नाही. सगळा आनंदी दिसतोय. 4-5 किलोमीटरचा चढ चढून आलेले आहेत. तेवढाच आनंद आणि तेवढाच उत्साह त्यांच्यामध्ये. नर्मदे हर. आश्रम अजून आम्हाला 3 किलोमीटर वरती आहे. आम्ही थोडंसं विश्रांतीला बसलेलो आहोत. निघाल्यापासून 2 ते 3 वेळाच विश्रांतीला बसले होतो, कारण सगळे चढ उतार आहे आणि अंतर कापणंही तेवढं गरजेचंच आहे, कारण आश्रम लांब लांबपर्यंत आहे. वेळ झाला की रात्रीचं मग कुठेही थांबावं लागतं. त्यासाठी मग आम्ही थोडं हळूहळू चाललेलो आहोत. 2 मिनिटासाठी विश्रांतीला बसलोय आणि ऑरेंजचा सोडा घेतलेला आहे पाठीमागच्या दुकानातून. तो आता घेणार, थोडं रिलॅक्स होणार आणि निघणार आहोत पुढे. जे 12 झालेले आहेत. आज एकादशी आहे, उपवास आहे आणि आम्ही भोजनासाठी म्हणजे फलोआहारासाठी आम्ही आता चाललेलो आहोत माथासर आश्रमात. माथासर गावापासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत हे आश्रम आहे. पूर्ण 4ही बाजूने जंगल आहे आणि जंगलाच्या मध्ये ते छोटंसं आश्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही फलोहार करणार आणि निघणार आहोत पुढे. नर्मदे हार. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, भवती शोभे शुद्ध मांदी
समाधी घेतलिया. आमच्या मैयाला अश्रू अनावर झाले, कारण की प्रत्येक कार्तिकी आळंदीची एकादशी आम्ही जात असतो. तर यावर्षी आम्ही परिक्रमेत आहोत. थोडस दुःख वाटतंय. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तसरला आश्रमात आम्ही चाललो होतो, तर एक पिकअप आला होता केळे विकायला रस्त्याने. आम्ही केळे घेत आहोत. तर बघा इकडे गुजरातमध्ये केळी अशी मापावरती विकली जातात, डझनवरती विकली नाही जात. तर आम्ही केळे घेत आहोत आता 1 डझन, कारण सर्वांनाच एकादशी आहे. बघा परिक्रमावासी भुकेने वन झालेले आहेत आणि उन्हात हे केळीवाले दादा आलेले आहेत. आता आम्ही केळी घेणार आहोत. किलोवरती केळी आहेत. कितना हुआ? 50. आता ही 2 डझन केळी घेतलेली आहे. आज एकादश आहे. आता एवढी पण आम्ही 2 डझन केळी खाणार सगळेजण आणि पुढे निघणार आहोत. आणि किती जण खाणार ते सांग ना. 7 जणात 2 डझन केळी खाणार. 15 ते 20 किलोमीटरचे चढ चढून सगळ्या परिक्रमावासींचे चेहरे बघायला झालेले आहेत. आणि पुढचा रस्ता बघा, अजून तो पण चढायचा आहे. कसं वाटतंय मावशी? खूप छान वाटते. जेवणाची वाट बघते, पण अजून आम्हाला जेवण मिळाना. नर्मदे हर देखने के लिए बहुत मजा आता है, लेकिन यहाँ कर चलो नर्मदा मैया की परिक्रमा करो तब समझ में आएगा. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. मध्ये एक गाय अशी उन्हाचा चटका लागून खाली पडलेली, त्याच्यासाठी गौरीताई त्यांना पाणी पाजत आहेत. नर्मदे हर माता नर्मदे हर. रिस्पॉन्सच देत नाहीये. गाय बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. थोडस मी गायला पाणी पाजलं. आता गायला घरी घेऊन जात आहे. काही गावातली मुलं आलेली आहेत. उनको आवाज दे दो. अरे जाओ, गो माता आपकी गो माता. 18 ते 19 किलोमीटर अंतर पार करून सगळे चढून आल्यानंतर शेवटी आम्हाला ते आश्रम दिसलेला आहे. खाली डोंगराच्या पायथ्याला उतरायला ते आश्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही आता फलोहार घेणार आणि पुढे निघणार आहोत. तब्बल 18-19 किलोमीटर चढून आल्यानंतर हे आश्रम दिसलेला आहे. चारही बाजूने डोंगर आहे आणि मध्येच हे आश्रम आहे. त्या ठिकाणी झेंडे दिसत आहे, तिथे आश्रम आहे. कडेने सगळं जंगल आहे. आता तरी उतर लागला, बरं वाटते थोडस. मागच्या गावापासून आमच्या सोबत कुत्र पण आलेलं आहे सोबत. परिक्रमावासी भुकेने व्याकुळ झालेले आहेत. सगळे चढच आहेत आज दिवसभर. समोर तिथे आश्रम आहे, जाऊन आम्ही भोजन प्रसादी करणार. आश्रम अन्नक्षेत्र या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. हे आश्रम आहे, रस्त्याच्याच कडेला आहे. आतमध्ये जाणार, भोजन प्रसादी घेणार आहोत. जंगलामध्ये हे नित्यानंद आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आम्ही दुपारच्या भोजनासाठी थांबलेलो आहोत. तर इथे एक बाबाजी आहेत जे सेवा देतात, आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर बाबाजी, आपका नाम क्या है? जैसलगिरी महाराज. ये गांव कौन सा है? माता सर. कब से सेवा दे रहे हो आप? 8 साल. सेवा में क्या क्या देते हो? दाल चावल रोटी
बगर पास में ये सुबह में ऐसा ही नाश्ता बिस्किट। जब से परिक्रमा शुरू हुई है कितने लोग आके गए यहाँ पे? ये तो मैं एक दिन में 400 से 500 लोग आते हैं एक दिन में। हाँ। आश्रम का नाम नित्यानंद आश्रम। या ठिकाणी ही कुटी आहे, परिक्रमावासी विश्रांती करतायत। वेदांत 4 वर्षाचा मुलगा वेदांत इकडे बघ. हा वेदांत पण बघा, हा 4 वर्षाचा मुलगा आहे, वेदांत नाव आहे गेल्या याचं, वर्षी पण केलेली, परिक्रमा करतोय हा। गेल्या वर्षी पण केलेली यानं परिक्रमा आणि याही वर्षी आहे. हा नगरचा मुलगा आहे, वेदांत दत्तात्रय निस्ताने, नगर भागातून आलेला आहे. हा नर्मदे हर बोल तिकडे बोल, नर्मदे हर बोल लवकर तू. आनंद आश्रम या ठिकाणी आम्ही आता फलोहार घेतलेला आहे, उकडलेले बटाटे खाल्ले आणि आता पुढे निघालेले आहोत झरवानीला 8 किलोमीटर अंतरावरती नर्मदे हर. माथासर पासून आम्ही झरवानीकडे पुन्हा निघलेलो आहोत. या जंगलातून सगळी नागमोडी वळणं आहेत, परिक्रमावासी शॉर्टकट मार्गाने जाताना. पुढे आल्यानंतर खूप भयान जंगल आहे, खाली खोलवरती दरे आहेत, भयंकर भीती वाटते चालताना. त्याच्यामुळे आम्ही एवढं जोरात आणि फास्ट निघालेलो आहोत का शब्द सांगू शकत नाही. नर्मदे हर. 7 पिढ्या आठवल्या खरंच या जंगलामध्ये. दिवसा चंद्र बघितल्यासारखंच आहे ना जंगल, बापरे. गुजरातचं हे खूप भयानक जंगल आहे, खोल दरे आहेत, भयंकर भीती वाटते या जंगलातून चालत जाताना. आम्हालाच माहिती आम्ही कसं पळत आलोय ते. अर्ध्या तासात 3 किलोमीटर आम्ही पास केलेला आहे. बाबाजींना विचारू, बाबा कसं वाटतंय जंगलातून? अरे एकदम सुंदर. असं जंगल आणखीन भेटलं ना तर खूप चालू आपण. आनंद वाटतो चालायला, एकदम आनंद. भीती नाही वाटली? कसली भीती? मैया आहे बरोबर, मैया असताना कसलीच भीती नाही. मैया आहे पण मनाची भीती जी असते ती नाही ना. कशासाठी भीती असायला पाहिजे? मैया आहे म्हटलं प्रश्नच नाहीये. मैयाला विचारत, मैयाजी कसं वाटलं? आनंद वाटला पण थोडी भीती वाटली, कारण बरोबरचे लोक निघून गेलेले आहेत, आपण दोघंच आहोत, त्याच्यामुळे थोडं भीती वाटल्यासारखं वातावरण झालं, म्हणून लवकर चालायला लागलो. गजानन आश्रम झरवानी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत 29 किलोमीटरचा प्रवास करून. कारण की आज सगळे चढ उतार होते, त्याच्यामुळे सगळे दमले होते, पुढे जाणं शक्यही नव्हतं. खरं तर गोरा कॉलनीला जायचं होतं, पण खरं सगळे दमलेले आहेत, कारण चढ उतार खूप जास्त होते, जंगल होतं, त्याच्यामुळे झरवानीलाच आम्ही थांबलेलो आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. नर्मदे हर. रामकृष्ण.